नमस्कार. तुम्ही या ठिकाणी आता सध्या काय करताय? आम्ही मेंढर राखायला बोले. बर. आम्ही या ठिकाणी येत असताना आम्हाला एक आवर्जून लक्षात आलेली गोष्ट पाहायला मिळते की तुम्ही या ठिकाणी मेंढर राखायला आम्हाला दिसताय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला आज सहज जात येते का ऐकायला भेटले आम्हाला लोक की ते म्हणाले की बारामतीचा उमेदवार येतो मुळे घरचे कोण म्हणजे कामाधंद्याला गेल्यामुळं आम्हाला काय मेंढर आम्ही राखायला लागलोय आता. कारण तेवढी परिस्थिती आपली नाही ना. परिस्थिती जर असती तर आपल्याला पवारांना चांगलं टक्कर देता आली असती बारामतीमध्ये. म्हणून आमची स्थिती आहे. तुमचा हा यांचं नामस्मरण करून आम्ही आमच्या कामाधंद्याला सुरुवात करतो. बारामती निवडणूक लढवण्याचं कारण की ह्या देवदेवतांना आम्हाला एक संदेश आला की बारामतीची जागा आता रिक्त आहे आणि आपल्याला न्याय वगैरे मिळू शकतो. MA BA DED झालेल्यांना नोकरीसाठी असेल किंवा कशासाठी असेल. एवढं सगळं करत असताना तुम्ही एवढं ह्या राजकारणाकडे कसं काय वळला तुम्ही? राजकारणाकडे वळायचा विषय म्हणजे मी स्वतः MA BEd आहे आणि ह्या राजकारणी लोकांनी एक धंदा केला आहे राजकारणाचा. MA BEd असून मला कुठेही नोकरी नाही. मग मला परत कळाले की बाबा राजकारणी या लोकांनी धंदा केला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही संविधान वाचलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक मेंढर राखणारा असू द्या, गुरं राखणारा असू द्या, शेळ्या राखणारा असू द्या, शेतकरी असू द्या, कुठलाही समाजातला माणूस हा खासदारकीसाठी आमदारकीसाठी अर्ज भरू शकतो. आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक मेंढपाळाचा पोरगा म्हणून मी बारामतीमध्ये अर्ज भरलेला आहे, पवारांच्या विरोधात भरलेला आहे. तिकडे रणधुमाळी चालू आहे प्रचाराची. तुमचा प्रचार कशा प्रकारे? आता त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांचे रणधुमाळे आहे. त्यांच्याकडे पैसा नसला तर नुसते धुरच आहे. मग लोक वेगळी आहे. म्हणजे इथं लोकांना भुलवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे असं मला वाटलं. म्हणून मी एक दिवस मेंढर राखायचं बंद केलं आणि तिथं जाऊन अर्ज टाकून आलो आणि परत अजून मेंढराला सुरुवात केलं. कारण हे आमचा धंदा असल्यामुळे आम्हाला करणं भाग आहे रोजीरोटीसाठी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जनता जे आता जनतेची दिशाभूल याकडून होत आहे त्यांना सावधान करण्यासाठी म्हणून तुम्ही राजकारणामध्ये येतात असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा, 100%. आज तुम्हाला सांगतो या माझ्या मेंढी शपथ 100% बारामती लढवणार आहे आमच्या पद्धतीने होईल. आणि जो काय बारामतीतला धनगर समाजाला एक माझं आव्हान आहे. हे बघा, तुम्ही कोणा मागणं फिरताय, कोणाचा प्रचार करताय हे मला माहीत नाही, पण आपला एक समाज बांधव म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की मत ही क्रमांक 2 बारामतीत सुद्धा शिट्टीज आहे आणि या शिट्टीचा आवाज ह्या मेंढका या बारामतीत काढल्याशिवाय सोडणार नाही. कुटुंब आहे पण धनगर समाजातला आमदार केला का तिकीट दिलं नाही? कशाला पाहिजे सुनीत्राताई? कशाला पाहिजे जय पवार? एखादा धनगर समाजावर MIDCत काम करणारा, तुमच्या सूतगिरणीवर काम करणारा, तुमच्या दुधाच्या ह्याच्यावरती काम करणारा तो माणूस का आमदार नको आहे? ह्याच्यासाठी मी नवयुवकांना प्रेरणा देण्यासाठी उभा राहिलोय. अरे जिंकल, येईल, राहील, पडल, पण माझी जिद्द आहे ना, हे घोंगड्यामध्ये ताकद आहे ना एवढी. मी उभा तर राहिलोय. नेमकं सांगोल तालुक्यामधनं तिथं जाऊन उभा राहिलो.